जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टानि प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. आज कार्तिक वद्य दशमी शके 1947, 14 नोव्हेंबर 2025. श्रीमद भागवत महापुराणातील जे 335 अध्याय आहेत आणि त्यामध्ये सुरुवातीला पद्मपुराणातील 6 अध्याय आणि शेवटी स्कंदपुराणातील 4 अध्याय अशी ही भागवताची पूर्ण रचना आहे श्रीमद भागवताची. आणि सप्ताहामध्ये या सगळ्यांचा परामर्श अगदी थोडक्यामध्ये घेण्यात येतो. आपण अगदी सविस्तरपणे प्रत्येक अध्यायावर विचार केला. आज त्या 335 अध्यायामधला शेवटचा अध्याय आपण पाहत आहोत. जरी आजच्या अध्यायाचा क्रमांक 353.4 असला तरी पण, कारण काही अध्याय मोठे असल्यामुळे 2 दिवसात आपल्याला एक एक अध्याय घ्यावा लागला. आजच्या दिवशी आपण सुरुवातीला हे जे सगळे महापुराण आहेत, 17-18 महापुराण आहेत, ते वेदव्यासांनी रचलेले आहेत. त्यामुळे वेदव्यासांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ आपण स्तोत्रासारखे रोज वाचतो. आपल्या सत्संगामध्ये ते वाचल्या जातात. त्याचा अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि एकूण आपल्या जीवनाचं सार्थकता या सगळ्या वाङ्मयामध्ये आहे. म्हणून आपल्याला गुरुस्थानी असणारे वेदव्यास, वेदव्यासांना अनेक नावाने ओळखतो आपण. वेदव्यास, बादरायण, त्यानंतर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असणारे वसिष्ठ ऋषी, वसिष्ठांचे पुत्र असणारे पराशर ऋषी आणि पराशरांचे पुत्र असणारे पाराशर ऋषी. म्हणजे व्यास, बादरायण, कृष्णद्वैपायन आणि पाराशर
अशा अनेक नावांनी वेदव्यासांना आपण ओळखतो. व्यास याचा अर्थ वर्तुळ ज्यांना समजतं त्या वर्तुळामध्ये जे डायमीटर असतं त्याला व्यास असं म्हणतो. म्हणजे सगळ्यात मोठा जो भाग आहे तो, जी ओळ असते, ती जी रेघ असते ती सगळ्यात मोठी असते. म्हणून व्यासाने या प्रत्येक गोष्टीचा विस्तार केला आणि विस्तारपूर्वक ह्या सगळ्या ग्रंथांची रचना केली. 18 पुराणं जी लिहिली त्या 18 पुराणांच्या श्लोकसंख्या जवळपास 4 लाख आहे. आणि 18ही पुराणामध्ये सगळ्यात मोठं पुराण जे आहे ते 81,000 श्लोकांचं आहे. आणि सगळ्यात लहान असणारं मार्कंडेय पुराण हे 9,000 श्लोकांचं आहे. त्या मार्कंडेय पुराणातले किंवा मार्कंडेय ऋषींचे 3 अध्याय आपण आत्ताच पाहिले. आता श्रीमद भागवताचं महात्म्य काय, त्याचं स्वरूप काय, त्याचं प्रमाण काय, त्यामध्ये जो श्रोता असतो, जो वक्ता असतो, त्यांची लक्षणे कोणती असावीत, त्यानंतर त्या श्रवणाचा विधी काय आहे आणि भागवताचं महात्म्य काय आहे हे सांगणारा हा 4था अध्याय स्कंद पुराणामधला आहे, विष्णुखंडामधला. तो आपल्याला आज पाहायचा आहे आणि हा आपला शेवटचाच अध्याय आहे. उद्या आत्तापर्यंत आपण जेव्हा प्रत्येक स्कंद घेत होतो त्या स्कंदाच्या बरोबर आपण त्या स्कंदाची अवतरणिका पाहत होतो. आणि ती अवतरणिका ज्याने लिहिली ते अच्युत महाराज, परमपूज्य अच्युत महाराज यांनी जी अवतरणिका लिहिली त्याचे एकेका स्कंदामध्ये असलेली अवतरणिका आपण वाचली. आता उद्या आपण पूर्ण या 12ही स्कंदाची अवतरणिका एकत्रपणे वाचणार आहोत. आता एक श्लोक आहे, दुर्लभेव कथा लोके श्रीमद्भागवतोद्भव कोटिजन्मसमुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते. दुर्लभम एव कथा लोके, या तिन्ही लोकांमध्ये दुर्लभ असणारी ही श्रीमद्भागवत कथा आहे. श्रीमद्भागवतोद्भवा, त्या भागवतातली कथा ही दुर्लभ असं आहे, तिन्ही लोकांमध्ये दुर्लभ आहे. आणि तिचा लाभ कोणाला होतो असं विचारलं तर त्यांनी सांगितलं, कोटिजन्म समुत्थेन, म्हणजे आत्तापर्यंतच्या कोटी जन्म घेतल्यानंतर या कथेचा लाभ जीवाला होतो. म्हणजे आता या श्लोकावरून आपण लक्षात घ्या की आपण किती जन्माचं किती पुण्य केलं असेल की ही कथा आपल्याला पूर्णपणे ऐकायला मिळाली. पुण्येन एव तु लभ्यते, म्हणजे ते कोटी जन्मांचं पुण्य असेल तरच अशा कथेचं श्रवण माणसाकडून होतं. रामचरितमानसामध्ये सुद्धा अशीच एक दोहा आहे, ज्या पर कृपा राम की होई, ज्याच्यावर प्रभू रामचंद्रांची कृपा होती, ता पर कृपा करही सब कोई. ज्याच्यावर प्रभू रामचंद्रांची कृपा होती त्याच्यावर सर्व देवता कृपा करतात. आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य, तो भक्त कसा असेल तर जिनके कपट दंभ नाही माया, ज्यांच्या अंतरंगामध्ये कपट नाही. एक गोष्ट कोणाला सांगायची दुसरी लपवून ठेवायची असं कपट ज्यांच्या ठिकाणी नाही, दंभसुद्धा नाही. दंभ म्हणजे आरशामध्ये जसे असो तसे आपण जसे दिसतो तसं अंतरंगामध्ये जसं आपलं स्वरूप आहे, जसे आपल्याकडे गुण आहेत किंवा अवगुणसुद्धा असतील ते सगळे जसे त्या तसे प्रगट करणे म्हणजे तो माणूस अगदी शुद्ध हृदयाचा आहे. पण ते लपवून ठेवणे म्हणजे दंभ आहे. म्हणजे जे नाही ते मी आहे असं दाखवणारा म्हणजे तो दंभ आहे. आणि नाही माया, जो मायेमध्ये गुरफटलेला नाही. आता हे सगळं ज्यांच्या ठिकाणी आहे, तिनके हृदय बसहू रघुराया, त्यांच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष रामचंद्रांचा निवास असतो असं या दोह्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे कोट्यावधी जन्मातील पुण्यसंचयानंतर प्राप्त होणारी ही श्रीमद्भागवत कथा संपूर्ण जगामध्ये दुर्लभ आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ही दुर्लभ अशी कथा आपण गेल्या 4-4.5 वर्षापासून दर शुक्रवार शनिवारी अशी आपण ऐकत आहोत. हे आपलं फार मोठं भाग्य आहे. आता ही कथा ज्यांच्यामुळे प्रसारित झाली, ज्यांनी हे सगळी कथा लिहिली, त्या व्यासदेवांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे. आजचा अध्याय तसा आहे. त्यामुळे आपण जे आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतो त्यावेळेस आपले आपले सद्गुरू हे वेगवेगळे असतात. त्यांचे फोटो आपण ठेवतो, त्यांची मूर्ती असते, त्यांच्या समाधीस्थानी आपण गुरुपौर्णिमेला जातो आणि त्या ठिकाणी आपलं सगळं जे काय ते अर्पण करतो आणि त्यांची पूजा करतो. आता त्यामधला भाव असतो की माझे गुरु ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मी जातो आणि त्यांना नमन करतो
किंवा माझ्या घरी तो फोटो असेल तरी त्या फोटोमध्ये मी माझ्या गुरूंना पाहतो. पण त्याच्याही पलीकडे आपला भाव असा असतो की या गुरूंच्या मागे जे प्रत्यक्ष वेदव्यास आहेत त्यांचं पूजन या व्यासपौर्णिमेला करतो आणि म्हणून त्यांना व्यासपौर्णिमा असं म्हणतो. म्हणून त्या व्यासांचं जे स्तुती जी आहे ती एका छोट्याशा रचनेमध्ये केलेली आहे. ती आपण सुरुवातीला म्हणूया. नमो नमस्ते व्यासगुरो, नमो नमस्ते व्यासगुरो, जय निगमागम कल्पतरो, जय निगमागम कल्पतरो, गुरुकुलः कलह कथातिविचित्रा, सुमधुर भगवद्गीता मंत्रा, भागवती गाथा च पवित्रा, त्वया गुंथिता सुखविगुरु, त्वया गुंथिता सुखविगुरु, जय निगमागम कल्पतरु, वेदारण्यकसमारोपणं, वेदारण्यकसमारोपणम्, उपनिषदमृतादधिनिर्मथनम्, उपनिषदमृतादधिनिर्मथनं, पुराणमन्दिरपरिनिर्माणं, पुराणमन्दिरपरिनिर्माणं, त्वया कृते हे जगद्गुरु, त्वया कृते हे जगद्गुरु, जय निगमागम कल्पतरु, अचतुर्वदनो विश्वविधाता, अचतुर्वदनो विश्वविधाता, विभुजो हरिरचि परिपालयिता, विभुजो हरिरचि परिपालयता, आभारनयनो शिवसंहरता, आभारनयनो शिवसंहरिता, त्वमेव भगवन् विश्वगुरु, त्वमेव भगवन् विश्वगुरु, जय निगमागम कल्पतरु, विश्वं सकलं व्यासोच्छिष्टं, विश्वं सकलं व्यासोच्छिष्टं, इष्टवचनमिदमर्थं विशिष्टम्, इष्टवचनमिदमर्थविशिष्टं, सत्यं तथ्यं महतामीष्टं, सत्यं तथ्यं महतामीष्टं, सकलगुरूणाम् आदिगुरो, सकलगुरूणाम् आदिगुरो, जय निगमागम कल्पतरु, नमो नमस्ते व्यासगुरु, जय निगमागम कल्पतरु. अशा प्रकारे वेदव्यासांची स्तुती या छोट्याशा पदामध्ये केलेली आहे. हे पद कोणी लिहिलं हे माहीत नाही, पण सुंदर असं व्यासांचं सगळं कृत्य जे आहे त्यांचं जे पूर्ण लिखाण आहे त्याची स्तुती या ठिकाणी केली. आता यानंतर आपण या अध्यायातील एक एक श्लोकाकडे विचार करू. या अध्यायामध्ये 48 श्लोक आहेत. ऋषी आणि सूत, शौनकादी ऋषी आणि सूत यांचा संवाद जो नैमिषारण्यामध्ये झाला तो आपण पाहत आहोत. ऋषयः ऊचु साधु सूत चिरंजीव चिरम एव प्रसाधीनः, श्रीमद्भागवत महात्म्यपूर्वं त्वन्मुखात श्रुतं. शौनकादी ऋषी सूतजींना म्हणतात, सूतजी महोदय आपणास उदंड आयुष्य लाभो, कारण आपल्यामुळे श्रीमद्भागवताचं हे एवढं मोठं शास्त्र आम्हाला श्रवण करायला मिळालं. त्यामुळे त्याचं अपूर्व महात्म्य जे आहे ते ऐकण्याचं आमची खूप इच्छा आहे. तुम्ही सांगितलं पण अजून आमचं समाधान होतं नाही. तत्स्वरूपं प्रमाणंच विधींच श्रवणे वद, तद्वक्तुर्लक्षणं सूत श्रोतुश्चापि वदाधुना. अजून काही प्रश्न विचारले. आता आपण आम्हाला या श्रीमद्भागवताचे स्वरूप काय आहे, त्याचे प्रमाण काय आहे, प्रत्यक्ष प्रमाण आम्हाला दिलं तर त्याच्या स्वरूपावर आमचा विश्वास बसेल आणि ते संपूर्ण भागवत श्रवण करण्याची पद्धत काय आहे. त्यानंतर जेव्हा आपण श्रवणाला बसतो, कोणीतरी ते सांगत असतं आणि आपण श्रवण करतो, तेव्हा त्याचा वक्ता आणि श्रोता यांच्या ठिकाणी काही विशिष्ट लक्षणं असली पाहिजे. ती लक्षणंसुद्धा वदाधुना, वद अधुना, अधुना म्हणजे आता आम्हाला तुम्ही सांगा. त्यावेळेस सूतजी म्हणतात, श्रीमद्भागवत
अस्याथ श्रीमद्भागवत सदा. श्रीमद्भागवत ग्रंथ आणि श्री भगवंताचे स्वरूप या जरी दोन गोष्टी वेगळ्या वाटल्यात असल्या तरी हे दोन्ही वास्तविकता एकच आहे. सदा सर्वदा ते एकच आहेत. स्वरूपम एकम एव अस्ति. त्यांचं स्वरूप मात्र एकच आहे. आणि ते स्वरूप काय आहे तर सच्चिदानंद लक्षण. हेच त्या श्रीमद्भागवताचं किंवा भगवान श्रीकृष्णाचं महानारायणाचं स्वरूप आहे. सत, चित आणि आनंद. सत म्हणजे सनातन, काल होतं, आज आहे, उद्याही राहील. चित म्हणजे त्याचं ज्ञान, त्याची जाणीव. आणि आनंद म्हणजे आनंद हे त्याचं मूळ स्वरूप आहे. श्रीकृष्णासक्त भक्तांना, भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी ज्यांचे प्रेम आहे, जे भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त आहेत, तन्माधुर्य प्रकाशकम. आणि त्यांच्या हृदयांच्या म्हणजे त्या श्रोत्यांच्या हृदयामध्ये भगवंताचे माधुर्य हळूहळू प्रगट होत जातं. आणि असं जे काव्य आहे त्याला विद्धी भागवतम ही तत्. त्याला भागवत असं म्हणतात. ज्ञान विज्ञान भक्त्य चतुष्ट परम वचः मायामर्दन दक्षम च विद्धी भागवतम च तत्. म्हणजे हे भागवत कसं आहे, हे वाङ्मय कसं आहे तर ज्ञान विज्ञान आणि भक्ती त्याचप्रमाणे साधन चतुष्ट ह्यांना प्रकाशित करणारं म्हणजे त्याच्याबद्दलचे पूर्ण स्वरूप हे श्रोत्यांना लक्षात आणून देणारं हे शास्त्र आहे. आणि जी माया आहे, ज्या मायेमध्ये आपण अनेक वर्ष, अनेक योनींमध्ये, अनेक जन्मापासून गुरफटलेले आहोत, त्या मायेचे समूळ उच्चाटन करणारी हे शास्त्र आहे. आणि ते म्हणजे श्रीमद्भागवत आहे. आता श्रीमद्भागवत प्रमाणं तस्य को वेद य अनंतस्य अक्षरात्मनः. आता याचं प्रमाण ते अनंत आहे आणि अक्षरस्वरूप आहे. तेने वाङ्मयीं मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिही. असा सुद्धा श्लोक येऊन गेला. श्रीमद्भागवत म्हणजे भगवान श्रीकृष्णाची प्रत्यक्ष मूर्ती आणि वाङ्मयीन मूर्ती. आपण जेव्हा धुळ्याला जातो समर्थ वाग्देवता मंदिर असं म्हणलेलं आहे. आता मंदिर म्हटलं की जसं मंदिर असतं तसं ते मंदिर नाही. त्यामध्ये समर्थाने लिहिलेल्या अनेक ग्रंथांचं एकत्रीकरण करून ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत. आणि मग नंतर त्या ठिकाणी समर्थांची प्रतिमा स्थापन झाली. त्याला आपण समर्थ वाङ्मय मंदिर म्हणतो. तसं हे सगळं प्रत्यक्षा वर्तते हरी. प्रत्यक्ष हरीने भगवान श्रीकृष्णाने ज्या ज्या लीला केल्या त्याचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये आहे ते हे भागवत ग्रंथ आहे. आणि ब्रह्मणे हरिणा तद्दिक चतुश्लोक्या प्रदर्शिता. सर्वात प्रथम विष्णूंनी, महाविष्णूंनी या भागवताचा उपदेश ब्रह्मदेवांना केला, जे आपण नेहमी चतुश्लोकी भागवत म्हणून ऐकत असतो. त्या चतुश्लोकी भागवताचा म्हणजे त्यातून त्यांनी दिशा दाखवली. कोणाला? व्यासांना. व्यास थोडं खिन्न दिसले म्हणून नारदांनी त्यांना ते सगळं सांगितलं आणि त्यांनी या सगळ्या ग्रंथाचा विस्तार केला. आता किती विस्तार केला? आणि आपल्यासाठी इष्ट वस्तू प्राप्त करण्यास फक्त म्हणजे आपल्या मनाप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त करण्यास कोण समर्थ आहे? कोणाची ती योग्यता आहे? तर फक्त तिघांचीच योग्यता आहे. त एव संती भो विप्रा ब्रह्म विष्णू शिवादया. ब्रह्मा, विष्णू आणि शिव इत्यादीच फक्त हे सगळं जाणून घेण्याचे समर्थ आहेत. परीक्षित शुकसंवादो योसो व्यासेन कीर्ततः. यामध्ये परीक्षित आणि शुकदेवाचा संवाद दिलेला आहे. आता या ग्रंथाचा थोडासा विस्तार सांगतात. ग्रंथो अष्टादश सहस्रो. ग्रंथो म्हणजे या ग्रंथामध्ये अष्टादश सहस्र म्हणजे 18,000 श्लोक आहेत. योसो भागवताभिधा आणि त्या श्लोकांची संख्या ती आहे. आणि जे कलिग्राह ग्रहिताना, ग्राह म्हणजे मगर, या कलियुगामध्ये ज्या मगरीने आपले पाय धरून ठेवलेले आहेत, म्हणजे मगर जी आहे, कलिरूपी मगर जी आहे ती या ठिकाणच्या जीवाचे पाय धरून ठेवते. म्हणजे आपल्याला त्या मायेमध्ये गुरफटून टाकते. पण त्यांना जो आश्रय देणारा जो भगवंत आहे स एव परम आश्रय. म्हणून त्या अजगराच्या विळख्यामधून पुन्हा आपल्याला बाहेर काढण्याचं काम जे करतं सर्वोत्कृष्ट उपाय जो आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे. श्रोतारो अथ निरूप्यन्ते श्रीमद्विष्णू कथाश्रय. भगवान विष्णूची कथा श्रवण करणारे वक्ता जे आहेत ते सांगणारे हे दोघे जे आहेत त्यामध्ये आता
वर्गीकरण केलेलं आहे. भागवताचे श्रोता कसे असावेत आणि भागवताचे वक्ता कसे असावेत. 2 शब्द या ठिकाणी आहेत. प्रवरा अवराश्चेती. प्रवर आणि अवर च इति श्रोतारो द्विविधा मताः. आता अनेकांचं अनेक मतं आहेत. त्याप्रमाणे एक प्रवर श्रोता, प्रवर म्हणजे उत्तम श्रोता, आणि अवर म्हणजे थोडासा अधम श्रोता, याचं लक्षण जे आहे ते आता या ठिकाणी सांगतात. प्रवर आणि अवर. आता उत्तम श्रोता कोण? तर 4 प्रकारचे उत्तम श्रोता या ठिकाणी सांगितले एका श्लोकात, आणि दुसऱ्या लगेच पुढच्या श्लोकामध्ये अधम श्रोता जे आहेत ते सुद्धा सांगितलं. प्रवरास चातको हंसः शुको मीनादयस्तथा. 4 सांगितले. चातक, हंस, शुक आणि मीन म्हणजे मासा. चातक पक्षी, हंस पक्षी, शुक पोपट आणि मीन म्हणजे मासा. या सगळ्यांना उत्तम श्रोत्यांचे भेद सांगितले. तर उत्तम श्रोता म्हणजे हे. आणि जे अधम श्रोता आहेत त्यांचं वर्णन या ठिकाणी वृक, भुरुंड, वृष आणि उष्ट्र हे अधम श्रोता आहेत असं सांगितलं. आता एकेकाचं लक्षण सांगतं. आता कोणाला चातक म्हणायचं? चातक पक्षी आपण दासबोधामध्ये सुद्धा होईल. चातक पक्षी हा ढगातून पडणारं जे पाणी आहे ते पाणी जसंच्या तसं ते पितो, आपली चोच उघडून ठेवतो आणि त्यावरच्या थेंबाची तो प्रतीक्षा करीत असतो. तो थेंब त्याला प्राप्त झाला तर त्याला समाधान आहे, आणि नाही प्राप्त झाला तर तो तसाच तहानेला राहतो. इतकी त्याची त्यामधली उत्कंठा आहे. त्याप्रमाणे त्या चातक पक्षाप्रमाणे जो श्रोता सर्व काही सोडून कृष्णशास्त्र सुतो प्रती, सर्व काही सोडून फक्त भगवान श्रीकृष्णाच्या शास्त्रांचे श्रवण करतो त्याला चातक असं म्हणलेलं आहे. तो श्रोता म्हणजे चातक आहे. आता हंस. आता चातकाने तर एकदम जसं आपण ज्याला मिनरल वॉटर म्हणतो, आकाशातून पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते शुद्ध असतं, आणि ते पाण्याची जो आपली तहान भागवतो तो चातक झाला. आता पुढे हंस आहे. आता हंसाच्या ठिकाणी थोडंसं मिश्रण आलं आहे. आता मिश्रण कसं? तहान तर पाण्याचे आहे, पण त्या पाण्यामध्ये दूधसुद्धा आहे. पण काही जणांना ते पाणीच वेगळं करावं लागतं, काही जणांना मात्र त्यातलं दूधसुद्धा वेगळं करून घेता येतं. त्याला हंस म्हणतात. ते हंस म्हणजे कोण? जो श्रोता सगळं श्रवण करतो. श्रवण भक्तीच्या समासामध्ये समर्थाने सांगितले, ऐसे सकळी श्रवण करावे, परंतु तेथील हरद्र घ्यावे. सगळं श्रवण करावं. हरद्र म्हणजे त्यातलं जे मुख्य आहे, जे घेण्यालायक आहे, त्या ठिकाणी विवेकाचा वापर करून जे काही फार महत्त्वाचं नाही ते सोडून द्यावं, आणि जे महत्त्वाचं आहे ते श्रवण करावं. असं जो करतो, सार तेवढं ग्रहण करतो, त्याला हंस श्रोता असं म्हणतात. आता पुढे शुक म्हणजे पोपट. शुकसुष्टुम मितं भक्ती व्यासम श्रोतंश्च हर्षयन्. पोपट जो आहे त्या पोपटाला स्वतःचं काही येत नसतं, पण त्याला आपण जसं शिकवू तसं तो बोलतो. एखाद्या चांगल्या माणसाच्या घरी असेल तर तो पोपट त्यांचा जो आहे तो श्लोकसुद्धा म्हणावं लागेल. पण ज्याच्या घरामध्ये अखंड शिव्याशाप ऐकू येतात त्याचं ते ऐकून ते शिव्याशाप जे आहे तो पोपटसुद्धा म्हणू लागतो. आता जो श्रोता या पोपटाबद्दल म्हणलेला आहे, सुपाठित शुको यद्वद शिक्षकम पार्श्वगायनी गानपी. जो श्रोता ऐकलेली कथा, भागवताचीच कथा किंवा कुठल्याही चांगल्या सत्संगामध्ये गेल्यानंतर मधुरवाणीने आणि थोडक्या शब्दात दुसऱ्यांना ऐकवितो. म्हणजे ऐकलेली कथा मधुरवाणीने दुसऱ्यांना ऐकवतो. म्हणजे हा सत्संगामध्ये जातो आणि तिथे काय झालं हे इतरांना येऊन सांगतो. असा जो आहे की त्यांना असे श्रोता आहेत, त्यांच्यामुळे प्रत्यक्ष व्यासदेवांना आणि जे श्रवण करतात त्याच्याकडून त्यांनासुद्धा आनंद होतो. तर अशांना शुक म्हणतात. पोपट जसा जे ऐकलं ते पुन्हा दुसऱ्याला सांगतो, तसा हा श्रोता जो शुक श्रेणीचा आहे तो ऐकलेली कथा दुसऱ्यांना सांगतो. काल मी ऐकलं बरं का, त्या भागवत कथेमध्ये, त्या देवी भागवतामध्ये ही कथा खूप छान सांगितलेली आहे असं म्हणून जो दुसऱ्याला सांगतो तो सुद्धा श्रोता आहे, आणि तो ह्या शुक श्रेणीमधला आहे. आता मीन श्रोता. मीन म्हणजे मासोळी. म्हणजे क्षीरसमुद्रामध्ये मासोळी जी आहे, तुम्ही पहा पाण्याच्या जवळ आपण गेलो, मासोळ्या जिथे असतील त्या मासोळ्यांचा काही आवाज, त्या काही एकमेकाशी बोलतात असं काही आपल्याला ऐकू येत नाही. म्हणजे त्या अखंडपणे मौन धरून असतात.
दुसरे पापण्या न मिटता म्हणजे एकाग्रतेने त्या मौन धरून श्रवण करतात आणि काय करतात ते दुग्धपान करतात. आता ती मासोळी आहे, तिची आईसुद्धा आहे, ते त्याच पाण्यामध्ये आहेत. त्यामध्ये आपली लहान मुलंसुद्धा ती मोठी मासोळी तिची आई जी आहे ती वाढवत असते. त्याप्रमाणे जो श्रोता कधीही डोळ्यांच्या पापण्या न मिटता म्हणजे एकाग्र चित्ताने पापणी मिटली तरी जसं आपल्या गोपींच्या बाबतीत म्हणलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण समोर असताना त्यांच्याबरोबर नर्तन करताना नाच करताना त्या भगवंताचं स्वरूप आपल्या डोळ्यामध्ये सामावण्यासाठी किती काय करू आणि काय नाही असं त्यांना होतं. म्हणून त्या आपल्या पापण्यासुद्धा मिटत नाही. पापणी मिटली तरी त्यांना असं वाटतं त्या काही क्षणापुरतं भगवंताचं स्वरूप आपल्या डोळ्यापुढून निघून जातं. आणि तसंच हा श्रोता आहे, तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता अखंड भगवंताच्या लीलाकथांचा आस्वाद घेत राहतो. त्याला मीन श्रोता म्हटलेलं आहे. शब्दम ना निमिषो जातू करोत्या स्वादयन रसम श्रोता स्निग्धो भवन मीनो मीन क्षीरनिधो यथा. क्षीरनिधो यथा, क्षीर सागरामध्ये असणाऱ्या मासोळीच्याबद्दल सांग. आता हे चारही जे आहे ते उत्तम श्रोत्याची लक्षणं सांगितली. आता नंतर जो अधम श्रोता आहे, एकदम खालच्या दर्जाचा श्रोता आहे, त्याचं सांगतात. त्यामध्ये 4 प्राण्यांचं नाव येतं. एक तर लांडगा, त्याच्यानंतर भुरुंड पक्षी, नंतर वृष, वृष म्हणजे बैल आणि उंष्ट्र म्हणजे उंट. आता हे कसं ते लक्षात घ्या. यस्तु ददन रसिको श्रुत्रन विरोध्यत्यो मृकोही सहा वेणुस्वर आसक्तान मृकारण्ये मृगान यथा. आता जंगलामध्ये बासरीचा मधुर स्वर ऐकल्याबरोबर जे हरिण असतात त्यांना त्यांच्या पूर्वजापासून आलेलं ते ज्ञान आहे की भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये सुद्धा जे हरिण होते, ज्या गोपी होत्या, त्यांना त्या वेणूचा नाद ऐकल्याबरोबर त्या मंत्रमुग्ध होतात आणि इतकं होतात की त्यांना भोवतालच्या जगाचं सुद्धा ज्ञान राहत नाही, तिकडे आकर्षणसुद्धा राहत नाही आणि त्या एकाग्रतेने तो मधुर ध्वनी जो आहे तो वेणूचा तो ऐकत असतात. आता त्यांची ही एकाग्रता जी आहे तो तिथे उपस्थित असणारा लांडगा जो आहे तो एकाग्रतेने मोठ्याने ओरडतो आणि ती भंग करतो, त्या सगळ्यांना भिववितो. आता इथे श्रोत्याच्या ठिकाणी हे काय सांगितलं पहा. आता वेणुस्वरान रसासक्तान, वेणूच्या त्या स्वरापासून आसक्त झालेल्या वृकोरण्ये मृगान यथा. म्हणून श्रोते जे आहेत ते एकाग्रतेने चित्त देऊन त्या ठिकाणी श्रवण करत असतात. पण एखादा माणूस ज्याला त्या इथे भागवतामध्ये मूर्ख माणूसच म्हणलेला आहे, उरकोही सहा, मूर्ख माणूस जो आहे तो कथा श्रवण करीत असताना रसिक श्रोत्यांना मध्येच डिवचीत असतो, मोठमोठ्याने बोलतो. तो श्रोता म्हणजे मूर्ख श्रोता. कुठल्याही प्रवचनाला कीर्तनाला गेल्यानंतर असे श्रोता तुम्हाला सापडतात, त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि त्यांची श्रेणी आहे ती वृक श्रोता. काही जण विनाकारणात घरच्याच गोष्टी त्या ठिकाणी येऊन सांगतात. अरे बऱ्याच दिवसांनी तुझी भेट झाली, मला तुला हे सांगायचं होतं. आणि हे सांगताना आवाज एवढा मोठा असतो की 4-5 श्रोत्यांचं लक्ष तिकडे जातं आणि मुख्य कथा आहे तिकडे लक्ष त्यांचं दूर होतं. आता अशा श्रोत्यांना लांडगा म्हटलेलं आहे. भुरुंड, आता भुरुंड नावाचा पक्षी आहे, हिमालयामध्ये हे पक्षी सापडतात. आता त्या पक्षाचं खासियत काय आहे की कोणाचा तरी उपदेश ऐकतो तो आणि तसंच बोलतो हा पक्षी आणि त्यापासून स्वतः काही बोध घेत नाही. म्हणून आता जे श्रोते उपदेशपर गोष्टी ऐकतात, कोणी सांगितलेला उपदेश ऐकतात पण त्यापासून बोध घेत नाही. प्रभाते मनी रामचिंतित जावा, कितीदा तरी आपण ऐकतो. पण सकाळी उठून रामाचं चिंतन करावं, सकाळी उठावं, इथूनच तर सुरुवात असते आणि इथूनच नकाराला सुरुवात होते. मग असा जो श्रोता आहे उपदेश पूर्ण गोष्टी ऐकतो आणि तो दुसऱ्यांना शिकवतो आणि आपण कोरडे पाषाण. त्याप्रमाणे जो उपदेश गोष्टी ऐकून इतरांना शिकवतो परंतु स्वतः मात्र तसे आचरण करीत नाही. म्हणजे त्याला काय म्हणलेलं समर्थाने आपल्या ह्याच्यामध्ये की तो श्रोता हा अधम दर्जाचा आहे, जो फक्त दुसऱ्यांना सांगतो पण स्वतः आचरण करत नाही. आता चौथा श्रोता आहे जो त्याला म्हटलेला आहे वृष. वृष म्हणजे बैल आहे.
आता बैलाच्या समोर तुम्ही काहीही टाका, त्याला ते खाण्याचं एवढंच माहीत असतं. त्याला द्राक्ष मोठे 1-2-4 किलो आणून जरी टाकले तरी तो बैल खाऊन टाकेल. किंवा एखादी गवताची पेंड असेल जी कडवटसुद्धा असू शकते, तीसुद्धा त्याच्यापुढे टाकली तर तीसुद्धा तो चवीने खातो, असा बैल असतो. आता त्याप्रमाणे जो ऐकलेले सगळं ग्रहण करतो, परंतु त्यामध्ये काय घेण्यासारखं आहे, काय टाकण्यासारखं आहे याची बुद्धी त्याच्याजवळ नसते. म्हणजे विवेकबुद्धी त्याच्यासाठी नसते. साधू द्राक्षां खली चापी निर्विशेषम यथा वृषहा. त्यामुळे ती बुद्धी त्याच्याजवळ नसल्यामुळे त्यातलं काय घ्यावं आणि काय टाकावं हे सुद्धा त्याला समजत नसल्यामुळे जे टाकलं ते सगळं तो जसा बैल खातो तसंच हा सगळं श्रवण करतो. आता चौथा अधम स्रोत आहे त्याचं लक्षण सांगतात. उंट म्हणजे उष्ट्र संस्कृतमध्ये. स उष्ट्रो मधुरम मुंचन विपरीतो रमेत यहा. आता उंटाची मान खूप मोठी असते. आता इतकी मोठी मान असल्यामुळे एखाद्या आमराईमध्ये गेल्यानंतर वरचे आंबे त्याला सहजपणे तोडून ते खाऊ शकतो. पण असं आपल्याला एकतरी चित्र मिळतं का? एखाद्या ठिकाणी आपल्याला असा दृष्टांत पाहता येतो का की उंट आमराईमध्ये गेला आणि त्याने 2-4 आंबे तोडून खाल्ले? म्हणजे अशा मधुर गोष्टींची त्याला सवयच नसते. आणि मग काय करतो तो? कडुलिंबाचा पाला, काटेरी जी वनस्पती आहे ती, त्याचे काटे बाजूला करतो, पण त्याच्यातले वनस्पतीतले जे काही पानं असतील तेवढेच तो खातो. यथा निंबम उष्ट्रो हित्वा मृपी तद अयुतम. मधुर कथा ऐकण्याचे सोडून देतो तो श्रोता, पण संसारातील गोष्टीमध्येच त्याला रस असतो. त्याला उष्ट्र असं म्हणतात, म्हणजे उंट. तर असं उत्तम आणि अधम श्रोत्याची लक्षणं या ठिकाणी सांगितली. आता एवढंच करून थांबले नाही. समर्थसुद्धा म्हणतात मूर्खाची लक्षणं, पडत मूर्खाची लक्षणं ही सगळी मी सांगितली आणि फार थोडीशी सांगितली असं म्हणतात. फार थोडीशी म्हणताना सुद्धा 70-80 ओव्यांमध्ये प्रत्येक ओळीमध्ये 3-3 लक्षणं त्यांनी सांगितले. मूर्खाची लक्षणं, पडत मूर्खाची 30-40 ओव्यांमध्येच पूर्ण तो समास केला आहे. आता इथे ते म्हणतात अन्येपि बहवो भेदा. याशिवाय सुद्धा अनेक प्रकारचे भेद श्रोत्यामध्ये असतात. त्यामधले कोण सांगितलं? 2 शब्द सांगितले, भ्रमर आणि गाढव. अधम आणि उत्तम श्रोता दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांचे भ्रमर आणि गाढव असे 2 वर्गीकरण या ठिकाणी केले. आता हे भेद भ्रमर आणि गाढव हे कशावरून ठरतात? की त्याच्या स्वाभाविक आचरणावरून, त्याच्या व्यवहारावरून असा श्रोता आपल्याला ओळखू येतो. आता एवढं झाल्यानंतर सूतजी शौनकादी ऋषींना सांगतात की उत्तम श्रोता जो आहे त्याच्या ठिकाणी 9 गोष्टी असल्या पाहिजेत, 9 लक्षणं त्याच्या ठिकाणी असले पाहिजेत. 9 लक्षणं कोणती? यस्थित्वा अभिमुखम प्रणम्य विधिव त्यक्तान्य व्यादो हरे. की जो वक्त्याला योग्य रीतीने प्रणाम करतो. पाहतो आपण कीर्तनाला गेल्यानंतर जे श्रोते नंतर आलेले असतात ते आले की ते कीर्तनकारांना नमस्कार करतात आणि मग आपल्या जागेवर जाऊन बसतात. आता त्यामध्ये सुद्धा थोडासा विवेक ठेवावा लागतो. श्रोते तल्लीन झालेले आहेत, पण आपल्या नियमाने आपण गेल्यावर त्यांना पाया पडलं तरच आपल्याला समाधान आहे. असं म्हणून तो सगळं धडपडत 2-4 माणसांना तुडवत त्या वक्त्यापर्यंत, त्या कीर्तनकारापर्यंत जातो आणि त्यांना नमस्कार करतो आणि त्यातच धन्यता मानतो. पण हे करत असताना त्याच्याकडून अनेक प्रकारचे पापं होतात. त्यापेक्षा आपण गेल्यानंतर उशिरा आलो हे जाणीव ठेवून जिथे जागा मिळेल तिथे बसून आपण नमस्कार केला तर तो नमस्कारसुद्धा त्या कीर्तनकाराला, त्या वक्त्याला प्राप्त होतो. हे त्याच्या लक्षात येत नाही. तर पुढे दुसरा श्रोता कसा? इतर संसारातली गोष्टी सोडून भगवंताच्या कथाच ऐकण्याची इच्छा ठेवतो उत्तम श्रोता. इतर गोष्टी सोडून, इतर गोष्टींबद्दल तो बोलतच नाही, स्वतःबद्दल कधीच बोलत नाही. पण भगवंताच्या कीर्तनामध्ये तत्श्रवणम तत्कीर्तनम तत्कथनम यामध्येच तो मग्न झालेला असतो. त्यानंतर समजून घेण्यास अत्यंत कुशल असतो. शाळेमध्ये जे विद्यार्थी हुशार असतात त्यांच्यापुढे जेव्हा शिक्षक शिकवतात त्यातील काही विद्यार्थीच लगेच आम्हाला ते प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर त्यांना समाधानकारक मिळालं की मग ते समाधानाने शांत बसतात. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो ते आमचे गणिताचे शिक्षक होते. काय त्यांचं नाव छान आहे पहा, शिंगारे सर. गणित शिकवायचे आणि ते गणितं 4-5 गणितं बोर्डावर लिहायचे आणि ते आम्हाला सांगायचे चला आता ही गणितं सोडवा तुमच्या वहीमध्ये आणि जो गणित सोडवणार नाही त्यांनी त्याचा पेन मला द्यावा म्हणजे मी तुमची हजेरी घेतो.
आता विद्यार्थी म्हणून आमची पंचायत 2 गोष्टीमध्ये, की मला गणित येतं म्हणून मग आपण नाटक करून ते पेनचं टोपण काढलं आणि कागदावर काहीतरी लिहायला गेलो तर ते म्हणायचं वेळेस नाटक करू नको, आण तुझा पेन. आणि दुसरीकडे ज्याने अगोदरच पेन त्यानं देऊन टाकलं त्याच्याबद्दल हा मला माहिती आहे याला गणित येतच नाही. म्हणजे असं दोन्ही प्रकारे त्या श्रोत्यांचं परीक्षण हे वक्ता करीत असतो. तसं आता या ठिकाणी म्हणतात तो नम्र असतो. श्रोता उत्तम लक्षणाचा तो नम्र असतो. हात जोडूनच असतो. पूर्ण श्रवण करताना हात जोडलेले असतात. आणि शिष्य भावनेने श्रद्धा ठेवतो. शिष्य म्हणून श्रद्धा ठेवून श्रद्धायुक्त अंतःकरणाने तो सगळं ऐकत असतो. आणि जे ऐकलं त्याचं सतत चिंतन करतो. आणि जे समजले नसेल ते विचारतो. प्रश्ने अनुरक्त शुचीही. पवित्र भावना ठेवून श्रवणामध्ये जे आपल्याला समजत नाही ते विचारतो. नित्यम कृष्ण जनप्रियो निगदितः श्रोता सवै वक्तृभिः. भगवान श्रीकृष्णावर त्यांच्या सगळ्या कथांवर तो सदैव प्रेम करणारा असतो. कुठल्याही ग्रंथाचं विवेचन असू दे ते सगळं ग्रहण करणं, आत्मसात करणं आणि आपल्याला ते समजलं पाहिजे अशी उत्कंठा त्याच्या ठिकाणी असते आणि म्हणून तो तसं तो श्रवण करीत असतो. आता हे सगळं श्रोत्याचं झालं. आता वक्त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. वक्त्याच्या ठिकाणी सुद्धा 6 लक्षणं एका श्लोकात सांगितले. भगवन मतिर अनपेक्षा सुरदो दीनेषु सानुकंपो यह. यह म्हणजे जो यह वक्त्याची लक्षणं की ज्याचे मन नेहमी भगवंताच्या चरणी लागलेले असतं. मन जे आहे नेहमी चिंतन भगवंताच्या चरणातच करतो. ज्याला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नसते. आता हे वक्त्याचे लक्षण आहेत. वक्त्याला आपण एकदा बोलावलं, त्याला पाचारण केलं. वक्ता त्याच्या स्थानावर बसलेला आहे आणि आज त्याचं प्रवचन सुरू झालेलं आहे. तेव्हा त्या वक्त्याच्या मनामध्ये मी जास्तीत जास्त चांगल्यापैकी श्रोत्यांना दिलं पाहिजे आणि जो विषय तो चांगल्या प्रकारे समजावून सांगितला पाहिजे आणि तोच माझा धर्म आहे वक्ता म्हणून. श्रोता म्हणून माझा धर्म त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कोणालाही त्रास न देता मी श्रवण केलं पाहिजे. मग प्रत्येकाने आपला धर्म चांगला पाळला तर स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा हे लक्षात घ्या. पण श्रोत्याचा धर्म वेगळा, वक्त्याचा धर्म वेगळा, प्रत्येकाचा धर्म वेगळा असतो. विद्यार्थ्याचा धर्म जे शिक्षकाने शिकवलं ते ग्रहण करणं. शिक्षकाचा धर्म जास्तीत जास्त चांगलं इतरांना देता आलं पाहिजे. पण हे करत असताना तो त्या धनाची अपेक्षा ठेवत नाही. खरा वक्ता जो आहे त्याला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नसते. आमच्या देखणे श्री सुनील दादांचं उदाहरण नेहमी लक्षात घ्या. कधीही त्यांनी कोणाशीही या प्रवचनाला मी येईल, मला एवढे पैसे द्या असं कधीही बोलले नाही. आणि इतक्या प्रामाणिकपणे त्यांनी संसार केला. त्यांना आणि त्या वहिनींना आम्ही जेव्हा विचारत होतो की तुमचं कसं भागतं एवढ्यामध्ये, तर ते सरळ सांगायचे की ज्या वस्तूंची आपल्याला गरज आहे तेवढ्या कमीत कमी वस्तू असल्या तर आपण माणूस सुखी राहू शकतो. पण आपली हाव जास्त असेल तर मात्र दुःख सगळीकडेच आहे. आता जो सर्वांचा प्रिय सखा आणि दीनांवर दया करणारा असतो तो सुद्धा उत्तम वक्ता आहे. आणि जो अनेक उदाहरणे घेऊन जे तत्त्व आपल्याला सांगायचं आहे ते तत्त्व सांगण्यामध्ये चतुर असतो. चतुर वक्ता तो चतुर असला पाहिजे. आणि तो वक्ता मुनींना सन्मानीय वाटतो. सन्मानितो मुनिभिः म्हणजे सन्माननीय म्हणजे तो वक्ता सन्माननीय आहे. मग आता सन्माननीय वक्ता आणि असन्माननीय वक्ता याच्यात फरक आहे. एखाद्या पॉलिटिकल माणसाला कुठे आपण बोलावलं तर पहा ज्यांनी त्याच्यावर डायरेक्ट उपकार केले तेच फक्त त्यांच्या पाया पडतात. पण त्याचं भाषण ऐकायला जेवढे गेले ते काही धडपडत जाऊन त्यांच्या पाया पडत नाही, कारण ते पाया पडण्याच्या योग्यच नसतात हे श्रोत्यांना आधीच लक्षात आलेलं असतं. पण जे परमार्थ मार्गातले आहेत, ज्यांनी साधना केली आहे त्यांच्याबद्दल मनामध्ये एक प्रकारचा आदरभाव निर्माण झालेला असतो. मग आता प्रत्यक्ष त्यांच्या पाया पडणं हो की न हो, आपण जिथे असो तिथूनसुद्धा आपण नमस्कार केला तरी त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागली, समपंथे नेऊन घाली तेथील तेथे. आता यानंतर श्रवणाचे चार प्रकार सांगितले सेवनाचे. राजस, सात्विक, तामस आणि निर्गुण असे 4 प्रकार आहेत. सप्ताहम यद्वत यत्तु सश्रमम सत्वरम मुदा.
सेवितम राजसम तत्तु ब्रह्मपूजादी शोभनम. एखादा आपल्याकडे सप्ताह घ्यायचा, एखादा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आपल्या घरी घ्यायचा, असं ज्याने ठरवलं त्याच्या घरामध्ये सारखी धावपळ सुरू असते की त्या आयोजनामध्ये कुठलीही चूक होऊ नये. आणि तो उत्सव तो चांगला परिश्रमपूर्वक घाई गडबडीत का असेना पण तो पूर्ण करतो. 7 दिवस तो सप्ताह झाला की आनंदाने ते पारायण पूर्ण होतं. हे जे असं पारायण आहे त्याला राजस पारायण असे म्हटलेलं आहे. म्हणजे असं करू नये असं नाही, पण त्याला राजस पारायण म्हटलेलं आहे. आता सात्विक सेवन जे आहे ते कसं आहे की कथेचा आस्वाद घेत, कुठल्याही प्रकारचे परिश्रम न घेता 1 किंवा 2 महिन्यापर्यंत जेव्हा श्रवण केले जाते त्याला सात्विक सेवन म्हणतात. आता घाई कशाची नाही, कुठल्याही प्रकारचं टायमिंगचं लिमिटेशन नाही. खरी भागवत कथा जी आहे तर सूर्योदयाला सगळं अन्निक झाल्यानंतर सुरू होते, दुपारी 12 वाजेपर्यंत संपते, पुन्हा आरती आणि प्रसाद होतो आणि थोडीशी विश्रांती झाली की मग पुन्हा संध्याकाळपर्यंत ती कथा चालते आणि अशी कथा 7 दिवस चालते. त्याला सात्विक सेवन असं म्हटलेलं आहे. तामसम यत्तु वर्षेण सारसम श्रद्धया युतम. आता तामस श्रद्धा, तामस कसं आहे, एखाद्या ग्रंथाबद्दल खूप माहिती मिळाली आणि सगळेजण त्याच्या मागे वेळासारखे लागले की आपल्याला असं वाटतं नाही एवढं काय त्याच्यामध्ये, आपण पाहिलं पाहिजे. तो ग्रंथ जाऊन आपण आणतो त्या ग्रंथालयामधून किंवा त्या एखाद्या पुस्तकाच्या दुकानातून. आता आणतो तेव्हा काहीतरी शंकराचार्यांची जयंती असते म्हणून शंकराचार्यांचा ग्रंथ आणतो. आता आणून तो वाचायचा असा संकल्प केलेला असतो, तर आता ते वाचन करतो 1, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस करतो आणि मग तोपर्यंत प्रपंचातले काहीतरी ओढ वेगळीच असते. मग ते श्रवण तसंच राहतं, ते वाचन राहतं, ते पुस्तक तसंच राहतं आणि मग 8-10 दिवस झाले की मग पुन्हा त्याची आठवण होते आणि ती आठवण झाल्यामुळे किंवा आळसामुळे ते एक ग्रंथ वाचण्यासाठी त्याला जवळपास वर्ष पण लागतं. असं ज्याचं सेवन आहे, अशा प्रकारे जो वाचन करतो त्याला तामस वाचन असं म्हणतात. आता निर्गुण सेवन काय, ग्रंथाचं निर्गुण. वर्ष मासादी दीनानाम तू विमुच्य नियमाग्रहम. जेव्हा वर्ष, महिने, दिवस असा कुठलाही आग्रह नियमाचा नसतो, पण भगवंतावरचं प्रेम आणि भक्तियुक्त अंतःकरण असलं की मग ते श्रवण केलं जातं, त्याला निर्गुण सेवन असं म्हटलेलं आहे. आता जवळपास आषाढ शके 1943 पासून आता कार्तिक, उद्या वद्य एकादशी शके 1947, म्हणजे जवळपास 4.5 वर्ष आपण हे सेवन करीत आहोत. तर हे सेवन एका अर्थाने निर्गुण सेवन आहे. बऱ्याच जणांचं मला माहिती आहे, म्हणजे आपले नारायणराव अलकरी, समिधा वहिनी आहेत, हे जे आहेत ते जे 2 खंड त्याने आणून घेतले पहिल्यांदाच हे भागवत सुरू व्हायच्या आधीच, आणि जसं जसं इथं प्रवचन होत असतं तसं तसं तो अध्याय ते स्वतः वाचत असतात. असं जे श्रवण आहे ते निर्गुण श्रवण आहे, त्याला निर्गुण असं मानलेलं आहे. आता परीक्षित आणि शुकदेवात यांच्यातील संवाद रूपाने जे सेवन झाले होते ते सुद्धा निर्गुण सेवनच आहे. आत्ताच काय म्हटलं की जिथे वर्ष, महिने, दिवस याचा काही नियम नसतो, कितीही दिवस चालेल असं असतं. आता त्या नैमिषारण्यामध्ये हजारो वर्ष चालणारं सत्र त्या ठिकाणी झालं, ज्ञानसत्र. पण शुकपरीक्षित संवादातलं जे सत्र आहे ते मात्र 7 दिवसाचं झालं. म्हणजे त्यामध्ये सप्ताहाला महत्त्व नव्हतं, कारण त्या परीक्षित राजाला जो शाप होता की 7 दिवसांनी तुझा मृत्यू आहे आणि म्हणून 7 दिवसामध्ये ते श्रवण झालं, म्हणून ते श्रवणसुद्धा निर्गुण श्रवण आहे. ये श्रीकृष्ण विहारैक भजनास्वाद लोलुपा मुक्तावपि निराकांक्षा तेषां भागवतम धनम. त्यांच्यासाठी भागवत हे धनच आहे. कोण? जे श्रीकृष्णाच्या लीलांचे फक्त श्रवण करतात, कीर्तन करतात, म्हणजे ते श्रवण करतात दुसरं नाही सांगतात, आणि रसास्वादन ते ऐकण्यासाठी जे हापापलेले असतात ते, आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं मोक्षाची सुद्धा अपेक्षा करत नाहीत. माझा जन्म आता सफळ व्हावा आणि माझा प्रत्येक क्षण हा भगवंताच्या सेवेमध्ये जावा या एकाच विचाराने जो सत्कर्म करतो त्याचं जे सेवन आहे ते त्याचं ते धनच आहे. श्रीमद भागवत हेच त्याचे धन आहे. म्हणून ते भजन आहे, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, जीवन धन राधा श्री राधा श्री राधा, परमधन राधा श्री राधा श्री राधा. आणि श्रवणाबद्दल समर्थ म्हणतात, श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे
मन हे मागे भगवंताचे. 3-4 समास श्रवणाच्याबद्दल दिलेले आहेत. ते आपण आपल्या अखंड दासबोध पारायणाच्या निमित्ताने नेहमीच वाचत असतो, पण त्याकडे लक्षपूर्वक ते वाचन झालं पाहिजे. आता पुढे, ये चापि विषया रामा सांसारिक सुखस्पृहा तेषां तु कर्ममार्गेण या सिद्धी साधना कलो. संसारातील दुःखांना भिवून माझ्यावर खूप अरिष्ट आलं, माझ्यावर खूप संकट आले, म्हणून आता तरी मी श्रवण केलं पाहिजे. कशाचं श्रवण करावं, कोणाला तरी विचारलं, त्याने सांगितलं, ते आणलं आणि श्रवण करायला सुरुवात केली. असे असतात. ते भवरोगावरील औषध आहे. पण काही लोक जे आहेत ते विषयातच रममाण असणारे असतात. भव म्हणजे विषयामध्ये ते रममाण होतात. त्यांना संसारातील सुखे मिळावीत अशी इच्छा असते. म्हणजे सुख कोणाला नको असतं, सगळ्यांनाच पाहिजे असतं, पण त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं ही बुद्धी त्यांच्या ठिकाणी नसते. पण जे श्रद्धेने हे सगळं श्रवण करतात, धनम पुत्रास्तथा दारान वाहनादी यशोग्रहान असापत्न्यांच्या राज्यांच्या दद्यात भागवती कथा. या भागवती कथाच्या श्रवणाने काय प्राप्त होतं, तर धन, पुत्र, स्त्री, वाहन, यश, घर आणि निष्कंटक राज्यसुद्धा प्राप्त होते. आता या भागवताचे आश्रय घेणारे लोक, म्हणजे भागवतच आता माझा एक परम आश्रय आहे असं समजून जे त्याचं श्रवण करतात ते उत्तम श्रोता आहेत. आणि भागवताच्या संगत धरल्यामुळे श्रीमद भागवत संगेन यात्यंते श्रीहरे हे पदम. यात्यंते म्हणजे त्यांना श्रीहरीचं परमपद प्राप्त होतं. पुढे सांगता, यत्र भागवती वार्ता येच तत्श्रवणे रताः. ज्याच्या घरी किंवा ज्याच्या ठिकाणी भागवताचं अखंड कथन आणि श्रवण चालू असतं आणि ते लोक सगळे श्रवण करण्यात तत्पर झालेले असतात. आता अशा ठिकाणी आपण काय करावं तिसऱ्या माणसाने, ते या ठिकाणी सांगतात. तेषां संसेवनम कुर्यात देहेनेच धनेनच. समर्थाने सांगितलं आहे, नरदेहाचे उचित काही करावे, आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमे लावावे. आपल्याकडून काय होईल ते श्रवण करावं. तिथे गेल्यानंतर जे काही काम पडेल ते काम आपण ती सेवा म्हणून करावं. आता सेवा म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा ती सेवा त्या स्टेजच्या जवळपास असेल तर फोटोमध्ये आपण येणार, पण स्टेजपासून दूर असेल तर फोटोमध्ये सुद्धा आपण येणार नाही, असा विचार त्या ठिकाणी न करता काही लोक असतात पहा, अशा प्रकारची सेवा करतात. आपल्या गोंदवलेकर महाराजांचा जो आहे संप्रदाय, आपल्या अकोल्यामध्ये जे त्यांचे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये एक काका असे होते की कुठेही प्रवचन कीर्तन असलं की ते मंदिराच्या बाहेरच राहायचे आणि सगळ्यांनी चपला काढून ठेवल्या की त्या चपला एका लाईनीमध्ये व्यवस्थित लावायचे. ते बाहेरच बसून सगळी सेवा द्यायचे आणि आपण आल्यानंतर लगेच ते आपली चप्पल कुठे ती नाही सापडली ती काढून हातामध्ये आपल्या पायामध्ये घालायचे. वयोवृद्ध होते, चांगले 70-80 वर्षाचे सुद्धा आहेत ते. अशी जी सेवा आहे ती सेवा करणं ही सुद्धा त्या श्रोत्यांच्यामुळे त्यांना प्राप्त झालेली असते आणि म्हणून त्यांनासुद्धा भागवताच्या कथेच्या श्रवणाचं श्रेय मिळतं. आत्ताच कालपासून श्रीमद देवी भागवताची कथा अकोल्यामध्ये सुरू आहे. आपले परमपूज्य मकरंद बुवा त्या ठिकाणी आलेले आहेत. आता त्या ठिकाणी खूप प्रकारची गर्दी असते. गर्दी असते की त्याचं नियंत्रण ठेवावं लागतं, प्रत्येकाची सोय पाहावं लागतं, पाणी आहे का, प्रत्येकाची तब्येत चांगली आहे का, कोणाला काही बिघडलं तर लगेच त्यांना मदत करणं ही सेवा करायला लागते. असे जे सेवा करतात त्यांना श्रवण तसं घडत नाही, पण तरी श्रवण घडलं नाही तरी त्यांना त्या कथेचं पुण्य मात्र प्राप्त होत जातं. कृष्णार्थी ती धनार्थी ती श्रोता वक्ता द्विधा मतः. यथा वक्ता तथा श्रोता तत्र सौख्यम विवर्धते. आता आपण म्हणतो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोता आणि वक्ता हे दोघे जर एकाच दर्जाचे असतील तर त्या कथेमधून मिळणाऱ्या सुखामध्ये वाढ होते. एक श्रीकृष्णाची इच्छा करणारे आणि दुसरे धनाची इच्छा करणारे असंच असेल. भागवत कथेचं आयोजन करायचं, पण त्या कथेतून जे पैसे प्राप्त होतील ते जास्तीत जास्त कसे प्राप्त होतील असा विचार करून कथेचं आयोजन केलं तर ते कथाचं आयोजन करणारे जे आहेत त्यांना मात्र तसं ते प्राप्त होत नाही. तर दोघांचे विचार एकमेकांच्या विरुद्ध असतील तर मग कथेची गोडी वाढत नाही, त्याचं फळ जसं मिळायचं तसं मिळत नाही. पण श्रीकृष्ण प्राप्तीची जर इच्छा असेल आणि मग त्यांनी ते श्रवण केलं तर त्यांच्यामध्ये जो विधी आहे, भागवत कथेचा विधी असतो, पूजा कशी करायची, सुरुवात कशी करायची,
शेवटी कोणते श्लोक म्हणायचे, रोज कुठल्यापर्यंत कथानक झालं पाहिजे, 7 दिवसामध्ये ते पूर्ण झालं पाहिजे, अशा सगळ्या नियमाने जे बांधलेले आहेत त्यांच्या नियमामध्ये काही कमतरता असेल, पण त्यांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णावरची पूर्ण श्रद्धा असेल तर काही जरी चुकलं तरी भगवान श्रीकृष्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. ते म्हणतात हा माझा खरा श्रोता आहे, खरा भक्त आहे, त्यामुळे क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर असं आपण मागतो आणि भगवंताला म्हणतो की प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. म्हणजे आम्हाला तुझे आशीर्वाद असेच प्राप्त हो, पण आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्यासाठी तू आम्हाला क्षमा कर. पुस्तकांच्या गुरूंचैव पूजयित्वोपचारतः ब्रूयाद वा शृणुयाद वापी श्रीमद्भागवतम मुदा. आता सकाम पुरुषाने म्हणजे ज्याला कथेचं वाचन करायचं, श्रवण करायचं, पण सकाम बुद्धीने हे झाल्यानंतर माझ्या मुलाची परीक्षा आहे, तो चांगल्या मार्काने पास हो असा विचार करून जो श्रवण करतो म्हणजे सकाम. आणि सकाम असेल तेव्हा त्याचा विधी आहे. त्यासाठी मग सगळं ते ठरल्याप्रमाणे प्रातःकाळी स्नान झालं पाहिजे, संध्या झालं पाहिजे, नित्यकर्म झालं पाहिजे, भगवंताचे चरणामर्त घेतलं पाहिजे, पूजेचा पूर्ण विधी जो आहे तो पूर्ण व्यवस्थितपणे केला पाहिजे, वक्त्याचं पूजन केलं पाहिजे, असं सगळं करून प्रसन्न मनाने कथा सांगावी किंवा ऐकावी असं दिलं आहे. आता त्याच्यासाठी मग लिहिलं पयसा वा हविष्येण मौनम भोजनम आचरेत. दूध किंवा हविष्यानं काही गोड असेल त्याचं भोजन करत असताना मौन पाळावं. श्री गुरुचरित्रामध्ये अशा खूप गोष्टी दिलेल्या आहेत. एक हात त्या तांब्यावर प्याल्यावर पाणी जे आहे तिच्यावर असला पाहिजे आणि दुसऱ्या हाताने भोजन सुरू आहे उजव्या हाताने. आता डावा हात त्या पाण्यापासून दूर झाला की भोजन थांबवलं पाहिजे. भोजन करत असताना कुठेही एकही शब्द बोलणार नाही आणि बोललं तरी न बोले मना रागवे विण काही. तेवढं फक्त नियम पाळून जो भोजन करतो त्याला भोजनाची रुची प्राप्त होते, अन्यथा नाही. आता रोज कथा समाप्त झाल्यानंतर अनेक ठिकाणी भागवत कथा होतात, तेव्हा कथा संपल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी भगवत कीर्तन होत असतं. ते इथं दिले कथांत कीर्तनम नित्यम समाप्तौ जागरण चरे. आणि समाप्ती झाल्यानंतर रात्री जागरण असतं. रोज त्या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन होतं. ब्राह्मणान भोजयित्वा तू दक्षिणाभिही प्रतोषेत. ब्राह्मणांचं भोजन झालं पाहिजे, त्यांना दक्षिणा यथायोग्य दिली पाहिजे, हे सगळं दिलं. आता कथेचे वाचन करणाऱ्या गुरुला गुरवे वस्त्रभूषणादी दत्वा गामचं समर्पयेत. त्याला वस्त्रभूषण द्यावं आणि कथा आणि दत्वा गामचं समर्पयेत. गाम म्हणजे गाय, त्यांना गाय ही दिली पाहिजे वक्त्याला. एवं कृते विधाने तू लभते वांछित फलम. अशा प्रकारे सगळं केलं तर वांछित फलं त्या श्रोत्याला प्राप्त होते. आणि मग म्हणतात की ही कथा वाचून ऐकून भगवंताच्या ठिकाणचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. सगळं करून शेवटी काय की भगवंताच्या ठिकाणी प्रेम निर्माण झाले. अनेक ग्रंथाचं वाचन झालं पण आपल्या कृतीमध्ये जर सुधारणा झाली नाही तर समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे जन. आता या श्रीमद भागवताचं शेवटचा श्लोक या ठिकाणी आहे. कृष्णप्राप्ती करम शाश्वत प्रेमानंद फलप्रदम श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. शुकदेवाने सांगितलेले हे श्रीमद्भागवत शास्त्र कलियुगामध्ये श्रीकृष्णाची प्राप्ती करून देणारं असे शास्त्र आहे आणि नित्य प्रेमानंद स्वरूप फळं देणारे हे शास्त्र आहे असं म्हणून या स्कंदपुराणामधील 81 संहितायां द्वितीय खंडे म्हणजे वैष्णवखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये भगवत स्तोत्र वक्तृ लक्षण श्रवण विधी निरूपण नाम चतुर्थोध्याय. हा 4था अध्याय या स्कंदपुराणातील ह्या ठिकाणी पूर्ण होतो. 18 पुराणामधले 18वं पुराण जे श्रीमद्भागवत पुराण आहे ते लिहिल्यानंतर व्यासाने आपली वाणी त्या लेखणी खाली ठेवली. त्यांना आता खरं समाधान झालं. नारदाने जे पूर्वी सांगितलं होतं, नारदाने पाहिलं की व्यासाने एवढी सगळी रचना केली पण त्यामध्ये ते समाधानी नाही. मग तुमचं कारण काय? तेव्हा नारदाने सांगितलं 18पर्यंत तुम्ही सगळी पुराणं लिहिली. आता या 18 पुराणापैकी 17ही पुराणं जर तुम्ही पाहिली तर त्यामध्ये भागवताचा उच्चार आहे, कृष्णाच्या लीलाचा उच्चार आहे, श्रीकृष्ण कथा थोडक्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पण नारद त्यांना सांगतात
की तुम्ही विस्तृत अशी भगवान श्रीकृष्णाची बाललीला जी आहे त्याचं वर्णन तुम्ही केलेलं नाही आणि म्हणून तुम्हाला खरं समाधान प्राप्त झालेलं नाही. ते जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला खरं समाधान प्राप्त होईल. त्याप्रमाणे हे श्री भागवत रूपी फळ, जे फळ आपल्या सुखमुखात अमृतम द्रवसंयुतम, शुकदेवाने ज्याला स्पर्श केलेला आहे, एखाद्या पोपटाने खाल्लेला जो पेरू आहे तो लहान मुलंसुद्धा आवडीने आणतात. आपणसुद्धा विकत आणताना थोडासा खाल्लेला असेल की आपण म्हणतो नाही तो पोपटाने खाल्ला, तो गोडच असेल आणि तो आपण आणतो. आता हे जे फळ आहे भागवत रूपी ते झाडावरचं फळ आहे आणि ते फळ खाली पडल्यावर, एरवी फळ खाली पडलं की फुटतं, पण हे फुटणार नाही कारण त्यामध्ये रसच रस आहे. म्हणून रसास्वादन हे फळ आहे आणि फळ खातात. पण भागवत कथेचा रस जो आहे पिबत भागवत रसामृतम, ते भागवत रसामृत पिण्यासारखं आहे कारण ते पूर्णपणे भागवताच्या रसाने भरलेलं आहे. भगवंताची कृपा ही या एका ग्रंथामधून आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या ठिकाणी भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होतं. हे झालं तर मग ही कथा आपली पूर्ण झाली असं म्हणता येतं. आता असं म्हणतात की चांगल्या ग्रंथाचं कधी पूर्णता होत नसती, त्याची समाप्ती करू नये. मग आता काय करावं? तर त्या कथेबद्दल आपण जे जे शिकलो ते आचरणात आणावं आणि आपण जे चांगलं वाचन केलं त्याचं वाचन आपण अखंड करावं. अखंड दासबोध पारायण कशासाठी? की अखंड दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम या ग्रंथाचं सेवन, त्याचा सत्संग आपल्याला अखंड लाभला पाहिजे. एक दिवस वाचन झालं, दुसऱ्या दिवशी आपण वाचन नाही केलं असं न करता रोज ते करावं. असे अखंड दासबोध पारायण करणारे अनेक लोक आहेत. आजही त्या भगिनींचा मला फोन येतो, काका तुमचा हे उपक्रम खूप छान आहे, तुम्ही जरी तो बंद केला तरी आम्ही मात्र ते चालूच ठेवणार आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्या वाचनाबद्दल आणि त्या वाचनामुळे समर्थांच्याबद्दलचं प्रेम निर्माण झालं. असं प्रेम सद्ग्रंथाच्या वाचनाने प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होईल आणि याची खात्री नारदाने सुरुवातीला जेव्हा भक्ती आणि तिचे 2 वृद्ध पुत्र ज्ञान आणि वैराग्य, त्यांचं वृद्धत्व जावं आणि ते पुन्हा तरुण व्हावेत आणि भक्ती ही तरुणी जी आहे तिची जी शंका होती, तिला जे दुःख होतं ते दूर व्हावं, यासाठी नारद त्या भक्तिमातेला सांगतात की मी घरोघरी आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुझी स्थापना करेल. आणि ते करताना हे भागवतशास्त्र जे आहे ते निर्माण झालं आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी, आता जसं आमच्या घरी 4 वर्षापासून 4.5 वर्षापासून आणि अगदी त्याच्या आधीपासूनसुद्धा रोज एखाद्या ग्रंथाचं वाचन होतच असतं. असं जे घर आहे ते मंदिरच आहे असं आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात. त्या ठिकाणी पती पत्नी दोघेही एकाच स्वभावाचे आणि एकाच रुचीचे असतात. एकाच ग्रंथाचं वाचन एकाने केलं आणि दुसऱ्याने श्रवण केलं. तसंच ते उदाहरण जे आहे ते आपल्या सनकादिक ऋषींनी देतात. ते 4 भाऊ होते, 4ही एकाच वयाचे, 4ही 5 वर्षाचे आणि हे भागवत कथा करत होते. 4पैकी एकाने केली, सनक यांनी जर भागवत कथा सांगितली तर इतर 3 भाऊ ते ऐकत होते. नारदांची भेट झाल्यानंतर त्यामध्ये नारदांचं अधिकचे एक श्रोता त्यांना मिळाले आणि त्या नारदांच्या पुढे या सनकादी ऋषींनी या भागवताचं निरूपण केलं. ते बद्रीनाथामध्ये झालं. तसं अखंड कथेचा आनंद जो आहे तो घ्यावा आणि आपलं जीवन धन्य करावं आणि त्यामुळे जे जे भेटीचे भूत ते ते माझे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असा भक्तियोग सर्व जणांच्या हृदयामध्ये निर्माण व्हावा. म्हणून अशा श्रीमद भागवताच्या श्रवणाने या सगळ्या गोष्टी घडतात आणि म्हणून आपण ते अखंडपणे श्रवण करावं, पठण करावं आणि त्यामध्येच आपला शेवटचा श्वास जावा, अशी अपेक्षा आपण भगवंतावर करून या ठिकाणी आपण थांबूया. हे या श्रीमद भागवत जो महापुराण आहे त्यातलं हे शेवटचं प्रवचन आहे. आता उद्या आपण या भागवताची अवतरणिका जी आहे, जी आपण आत्तापर्यंत प्रत्येक स्कंदाला त्या स्कंदाची अवतरणिका पाहिली. आता उद्या आपण 12ही स्कंदाची अवतरणिका एकत्रपणे पाहणार आहोत. उद्याचं प्रवचन झाल्यानंतर मग ही मालिका आपली पूर्ण होईल. भगवंताच्या कृपेने जे सुचलं ते मी या ठिकाणी सांगितलं. त्यामध्ये आम्हाला दोघांना तर फार विशेष आनंद झाला आहे, आपल्यालाही आनंद झाला असेल असं मी गृहीत धरतो आणि या ठिकाणी थांबतो. आता आपण नेहमीसारखी आरती म्हणूया 1-2 मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता,
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्रपुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिता. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. हो, धन्यवाद.